हाय, काय हसतेस? बर, काय काम आहे? वा, म्हणजे मी काही काम असलं तरच तुझ्याकडे येतो. काय ग, तुला खरंच आठवत नाहीये? काय आहे? विसरलीस? नाहीये, काय बोला पटकन. आपली अॅनिव्हर्सरी आहे आज. विसरलीस? मी नाही विसरलो. ठीक आहे, विसरलीस तर विसरलीस, काय हरकत नाही. पण काय ठरलंय तुझं? घरी येण्याचं काय ठरलंय? हे बघ, आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, घरी येण्याचा चांगला मुहूर्त आहे. चल, हॅपी अॅनिव्हर्सरी. झालं तुमचं? ते झालं असेल तर हे खोटं खोटं विश करणं थांबवा आणि खरंच काय काम आहे ना ते सांग. अगदी बरोबर ओळखलंस तुम्हाला. हा, पण मी हे विश केलं ते काय खोटं खोटं नव्हतं. पण अॅनिव्हर्सरीला म्हणजे उगाचचे बाहेर जाणं, सेलिब्रेशन करणं हे मला वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी वाटतं. पण हे मी खास तुझ्यासाठी आणलंय, किफायती आणि मी स्वतः तयार केलेलं. म्हणून मी हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, झटपट आणि कमी खर्ची. आणि मी आतापासून ठरवलंय, हे सगळं तुला आवडतं म्हटल्यावर आपण या वर्षीपासून तुझ्या आवडीचं सगळं अॅनिव्हर्सरीला करायचं. पण आपल्या घरात जास्त खर्च नाही करायचा. हे आजपासून, या वर्षीपासून सुरू. एक घे, पकड, पटकन आवर आणि चल घरी, आपल्याला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. ठीक आहे, आलेच मी. बेस्ट आहे, कमी खर्चात बायको घरी येणार. आईला फुलाचे पैसे फिटले. अगं, हे काय? बॅग कुठे आहे तुझी? घरी येतेस ना तू? येणार ना मी तुमच्या बरोबर. मग पण मी तुमच्या बरोबर घरी का यायला हवं याची 5 कारणं मला या कागदावर लिहून द्या. हं? ती जर मला पटली, माझ्या मनाला भावली तर येईन ना मी तुमच्या बरोबर घरी. आत्ता? हो, आत्ता. हा घ्या पेपर, पेन तर आहेच आहे तुमच्याकडे. हो. काय बायकोसाठी काय काय करावं लागते. वर परीक्षा ऐकली होती, वधू परीक्षा पण ऐकली होती. पण 11 वर्ष जुना नवरा परीक्षा कधीपासून सुरू झाली? संसाराचा पेपर तुम्ही ऑप्शनलला टाकायला लागलात आणि माझ्या कॉप्या उतरवायला लागलात ना, तेव्हापासून. लिहा लवकर. अगं, मी काय समजते स्वतःला? ठीक आहे, ठीक आहे, तू मला कितीही कारण लिहायला लावलीस ना तरी मी लिहीन. फाईट देणार नाही, असं नाही सोडणार. लिहितोच आता, चांगली 5 काय 20-25 कारण लिहितो. आत्ता नाही, बाकी सगळं जे व्हायचंय ते व्हायचंय देवाच्या ह्याच्यावर. काय लिहू? काय हवी बरं ही घरी? बस, माझी जानू माझ्याशी असं वागूच शकत नाही. नो. जानू, जानू, तुझी मेमरी परत आली आहे आणि ही गोष्ट तू मला सांगितली नाहीस. बट नो जानू, ही गोष्ट ना तुझ्याकडून ऐकायची. हे म्हणजे नक्की कधी आली तुझी मेमरी परत? तो विश्वात ती सरला मावशी बनून आलेला तेव्हा? का तू घरातले जॅमर बंद पडायला भाग पाडलंस तेव्हा? आईंना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा? की आपलं लग्न झालं तेव्हाच? जानू, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस. माझ्या जानूची इतकी इम्पॉर्टंट गोष्ट मला माहीतच नाही. ही गोष्ट मी सहनच करू शकत नाही. मला सगळं जाणून घ्यायचंय, सगळं विचारायचंय, सगळं कन्फ्रंट करायचंय, व्यवस्थित प्लॅनिंगने विचारायचंय. पण इथे नाही. आणि त्यासाठी मला तुला अशा ठिकाणी घेऊन जायचंय जिथे आपल्या ओळखीचं कोणी नसेल. येस, हे ठरलंय माझं. हॅलो, मी जयंत नाटकर बोलतोय. मला तुमची अपॉइंटमेंट हवी होती. येस, आजची.
ज्या दिवशी तू निस्वार्थीपणे आणि प्रेमाने तिच्यासाठी काहीतरी करशील ना, ज्या दिवशी तिच्या आनंदात तुला आनंद वाटायला लागेल ना, त्या दिवशी ती तुझ्या घरी येईल. छान, मस्त लेक्चर दिलंस तू. तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. आणि आता काय, तुम्ही कमवते आहात, स्वतःच्या पायावर उभ्या आहात. अरे पण जोपर्यंत नवऱ्याच्या पैशावर जगत होता तोपर्यंत बरोबर संसार करत होता तुम्ही. आता 4 पैसे काय कमवले, लगेच डोक्यात हवा गेली तुमच्या. आणि तुम्हाला असलेली आमची गरज संपली, त्यात आमचा काय दोष. तुमचा काय दोष आहे ना, नाही कस नाही. बायकांनी घराबाहेर पडावं, संसाराला हातभार लागतील म्हणून 4 पैसे कमवावे असं तुम्हाला पटतं. पण जेव्हा बायका घराबाहेर पडतात तेव्हा पुरुषांनी घराच्या आत येऊन घराची जबाबदारी सांभाळावी असं वाटत नाही ना, तो तुमचा दोष आहे. बाई जेवढी घराच्या बाहेर गेलीये ना, तेवढा पुरुष घराच्या आत कधी आलाच नाही. पुरुषांनी घरात कधी मन जीव गुंतवलाच नाही. हे जेव्हा पुरुषांना खटकत नाही ना, तिथे तुमचा दोष आहे. अगं पण आता तुझी समजूत काढायला मी हा उमरा ओलांडून आलो ना. अजून काय हवंय तुला. संतोष, नाही खरंच जाऊ दे. अरे आमच्या तुझ्याकडनं काय अपेक्षा आहेत ना, त्या तुला कधी कळणार नाही आणि तू कळूनही घेणार नाहीस. तेव्हा आता आपण काय करूया ना, या ओझ्यांमधून एकमेकांना मुक्त करून टाकू. बरं ठीक आहे. जे काय झालं ते झालं. आता ठरलंय काय नक्की. वीणा, तू येणार आहेस माझ्या बरोबर का नाही. फायनली हे ठरतंय की तुमच्या वाचून इथे कुणाचं काही अडत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या घरी जा. मी इथून कुठेही जाणार नाही.